मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागच्या काही दिवसांपासून मान्सूननं उसंत घेतली होती। आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। आज दिवसभर मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो असं हवामान खात्याच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे। सध्याची आपण मुंबईतली परिस्थिती पाहू शकतो। समुद्रात नागरिकांना जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे। मात्र आज सकाळपासूनच आज या परिसरामध्ये फिरणाऱ्यांची संख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आज मुंबईमध्ये जरी येलो अलर्ट असला तरी रायगडला हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ब्रेक घेतलेल्या या मान्सूनचा आता पुन्हा एकदा जोर वाढेल असंही हवामान खात्यानं सांगितल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातलं कालचं जर आपण पाहिलं शनिवारी तर साधारणपणे वीज पडून 9 जणांचा मृत्यू झाला आहे। मुंबईत देखील विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडल्या आणि त्यामध्ये 2 सख्ख्या भावांचा देखील आणि 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। मुंबईचा जर विचार केला मुंबई आणि कोकणाचा तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबईला येलो अलर्ट आहे। पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं नागरिकांना आता काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे। यासोबतच समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहावं असंही मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुचवण्यात आलं आहे। कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।